हॅलो नमस्कार, मी स्नेहा आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आत्ता मी आलेली आहे माझ्या गावी म्हणजे साताऱ्याला. निमित्त आहे यात्रा. आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या यात्रांना सुरुवात झालेली आहे आणि आज आमच्या गावची यात्रा आहे. आमच्या भागामध्ये शिळी आणि ताजीच्या दोन यात्रा असतात. काल ताजी झाली. ताज्या यात्रेला पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि शिळ्या यात्रेला अर्थात मटणाचा बेत असतो. एकंदरीत हाच मटणाचा बेत तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये. 5 किलो मटण आणि 5 किलो चिकन हे एकंदरीत ह्या भागामध्ये कसं केलं जातं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता या ठिकाणी मटण करण्यासाठी जो सुरुवातीला आळणी रस्सा केला जातो तो रस्सा केला आणि आता याची टेस्ट पप्पा घेतील आणि नंतर मी सुद्धा घेते. कमी आहे रात्री तुला म्हटलं फोन करून मीठ कमी आजचा दिवस नव्हता. टाका तुम्ही या पुढे किती जवळ हे दाखव. मटण शिजल्यानंतर आपण जो कांदा खोबऱ्याचा जो मसाला केलेला आहे प्लस त्याच्यामध्ये आपण कांदा लसूण मसालासुद्धा टाकलेला आहे. असा जो एकंदरीत जो मसाला तिखट केलेला आहे तो आपण या आळणी कालवणामध्ये टाकून मटणाचा रस्सा तयार करून घेणार आहोत. हां समृद्धी उभी असतं कर ना. नाही असा हलवा ना पूर्ण हे करा मिक्स करा. हलवले नाही अजून. नाही हलवलं पप्पा तसंच आहे. पुरेल ना नाही नाही म्हणजे कालवण वाढवायला असं. असं मटण दाखवा पूर्ण भर जरा वर करा जरा चमचा. आता रस्सा आहे का पाणी वाटाय टोपात आणि ते टोप द्यायचं. हॉटेल भाग्यश्री सारखं करा. हो फक्त रस्सा. रस्सा आता इकडे तयारी चालली चिकनची. आमची आत्या बनवते चिकन. आता बघा रेसिपी. हे 5 किलो चिकन आहे. हा मसाला कांदा परत हे बकऱ्याचे पाय आता भाजलेत ते साफ करतात. पाया बनवणार. पायाचा सूप. सूप आता तिखट बनव एकदम. आता ते बघ कसं मम्मीनं पूर्ण चटणी दिली ना. आता तुम्हालाच घ्या सांगते आता म्हणजे आता त्यांनी दिली पुन्हा ना. पप्पा त्यांचं म्हटलेलं बरोबर येईल त्यांनी आणि दिली. शेफ आहेत. बिर्याणीची स्पेशालिटी बिर्याणी आहे.
नको त्याचं काय करणार हो पायाचं ते लड्डू तुला आवडतं चिकन की मटन? मटन नको. उद्या सकाळी ते सर्व झाल्यानंतर त्याला मिक्स घेतला. हा हा मामाही करा मिक्स लवकर. हे टाकताय का? हे टाकू मी मसाला? मसाला टाका. मसाला परतून घ्या चांगला आणि ही मग त्यात परतून घेऊन चटणी चटणी टाकून मग ही त्याला हे करू. हे करू का मिक्स? करा. ते कर. काम येणार आहे का? मामा येणार आहेत. मग अशी बसलेले ना जस्ट. मग काय त्याला 3 वाजता पार्टी. हो आणि बाहेर भारी वाटतं ना खायला. आम्ही काय करतो माहितीये का? काय घरचंच आपलं हे करायचं. चटणी घरची, बाहेरचं फक्त घरकुल मसाल्याची पुढे न्यायची. घरकुल मसाला आहे आत्या घेतला का? तो त्याच्यात टाकला मग मटणात. म्हटली नको हेच तिखट म्हणजे रात्री आमची बघितलंच ना. हा हा ह्याच्यात टाक वाटलं तू सुक्यात. हा. मध्ये नको. मामा घरकुल मसाला पण टाकूया. आणि खोबऱ्याचा किस आणि आलं लसणाचं टिचून म्हणजे आपलं ऑइली नाही काय. हे जास्त नाही ना. नाही होणार. हा बघा घरकुल मसाला बघा कसं काय. टाकू का? थोडस टाका. तोंड बस 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 हेच गरम आहे. मीठ टाक बघा. काय? मीठ नंतर ना नंतर येईल की टाकायला. तरी चालतं. त्याच्याला त्याला लावलं या. लावलंय का? हा. मग तुमच्या अंगावर बघा. श्वेता दर असं तिला लय आवडणार. नाही आवडत. 100 दर आहे इकडं. नुसतं दर हळूहळू टाकतो. उडाला का? उठते ना तिथे. ह्याच्यावर परत थोडं गरम पाणी. ते सगळंच वातावं लागेल. मिठाचं सगळं पाणी सगळं सुटल्यावर. सगळं होतं टाकत. नंतर पाणी त्याला खाली जायला द्याकडे ते परत. हात धुवा तिकडे जरा. जर बाळ युट्यूबला म्हणजे हे हलवाल तुम्ही जरा. हो परत लागणार नाही ना. नाही लागायचं. थोडस पाणी पाहिजे ना. नाही ओतते की मी हे आता थोडस ती त्याला वाफ तरी बसली पाहिजे जरा. बस ठेव. हा, बस. हां बस जाईल. तसंच ठेव की परत राहू दे. ते जाईल खाली. हे पाणी वाटतं ते टोपातलं. एवढंच ना. तेच.
दाखवा. कांदा घ्यायचा लागलं का? लागले लागलं काय? डाळ कमी झाला कमी लावण्याची डायरेक्ट शिजवायचं? कशी झाली अगोदर नाही. डायरेक्ट नाही चालेल. शिजायला पाणी नाही. काय करताय? पाया रस्सा पायाचा रस्सा पाया सूप. पाया सूप असंच दिलं असेल ना. असं आणलं आधी कुत्र्यांचा का पितळी घ्यायचं जास्त पितळी नको. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सातारा स्टाईल झणझणीत चिकन आणि मटण रेडी झालेलं आहे. या ज्या तुम्ही बघताय आमच्या मामी आहेत, त्या भाकऱ्या करतायत. यात्रेला गरम गरम भाकऱ्या थेट चुलीवरच्या भाकऱ्या दिल्या जातात. जे कोणी पाहुणे येतात त्यांना तीच तयारी चाललेली आहे. अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत पाहुण्यांची ये जा असते. आपलं मटण चिकन रेडी आहे. आता मी खाऊन सांगते तुम्हाला कसं झालं आहे, तोपर्यंत तुम्ही बघा. हे मटणाचा रस्सा, चिकन सुक्कं, भात, ज्वारीची भाकरी, कोशिंबीर आणि कांदा. चिकन पण मस्त झालं आणि मटण पण मस्त झालं. चालू ठेव. माझं मीठ कमी आहे. तर अशी होती ही मटणाची यात्रा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा.